नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। मंगळागौरीची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक वाणी होता। त्याला काही मुलगा नव्हता। त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकार करी। वाण्याची बायको भिक्षा आणि नी पुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई। ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली। त्यानं तिला युक्ती सांगितली, दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल। अशी भिक्षा झोळीत घातली। बोवाचा नेम मोडला, बाईवर फार रागवला, मुलबाळ होणार नाही असा शाप दिला। तिनं त्याचे पाय धरले, बोवांनी उशाप दिला। बोवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल। असं बोलून बोवा चालता झाला। तिने आपल्या पतीला सांगितले। वाणी रानात गेला, घोडा अडला, तिथे खणलं, देवीचं देऊळ लागलं, सुवर्णाचं देऊळ आलं। सुवर्णाचं देऊळ आहे, हिरे जडितांचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्ती आहे। मनोभावे पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली। वर माग म्हणाली, घरदार आहेत, गुरढोर आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे। देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते। अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे। त्याने अल्पायुषी पुत्र मागितला। देवीनं, माझ्या मागच्या बाजूस जा, तिथे एक गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं। नंतर देवी अदृश्य झाली। वाणी देवळामाग गेला, गणपतीच्या दोंडावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोठभर घरी नेण्याकरता घेतले, खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं 4-5 वेळा झालं। गणपतीला त्रास झाला। त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे। फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली। दिवस मासा गर्भ वाढू लागला, 9 मास पूर्ण झाले। वाण्याची बायको बाळंतीण झाली, मुलगा झाला। उभयतांना मोठा आनंद झाला। दिवसा मासा वाढू लागला। 8व्या वर्षी मुंज केली, 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली। काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला। काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवलं। मामा भाचे काशीला जाऊ लागले। जाता जाता काय झालं, वाटेनं एक नगर लागलं। तिथे काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकींचं भांडण लागलं। एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांड द्वांड आहे। तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही, मग मी तर तिची मुलगी आहे। हे भाषण मामाने ऐकलं। त्याच्या मनात आलं, हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल। परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला। इकडं काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं। लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला। मुलाच्या आई बापांना पंचायत पडली, पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले। मामा भाचे दृष्टीस पडले। मामापासून भाच्याला नेलं, गोरज लग्न लावलं। उभयतांना गौरीहरापाशी निजवलं। दोघं झोपी गेली। मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरता दूध ठेव, एक कोरा करा जवळ ठेव, दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल, अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक, सकाळी उठून आईला ते वाण दे। तिनं सर्व तयारी केली। दृष्टांताप्रमाणे घडून आलं। काही वेळानं तिचा नवरा उठला, भूक लागली म्हणून म्हणू लागला। लाडू खायला दिले। फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली। पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला। मामा भाचे मार्गस्थ झाले। दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं। आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला। आईने कन्येच्या गळ्यात हार घातला। पुढं पहिला वर मंडपात आला, मोलीला खेळायला आणलं। ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी त्याच्या बरोबर खेळत नाही। रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना,
आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो। नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं। जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला। शेकडो लोक येऊन जेवू लागले। इकडे मामाभाचे काशीस गेले, पुष्कळ दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले। एके दिवशी भाच्याला मूर्छा आली, यमदूत प्राण न्यायला आले, मंगळागौर आडवी आली। मंगळागौर आडवी झाली, त्या दोघांचं युद्ध झालं, यमदूत पळून गेले, गौर तिथं अदृश्य झाली, भाचा जागा झाला। तसा आपल्या मामाला सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं। मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं, उद्या आपण घरी जाऊ। परत येऊ लागले, लग्नाच्या घरी आले, परत येऊ लागले, लग्नाच्या गावी आले, तळ्यावर स्वयंपाक करू लागले। दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा। ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही। दासींनी यजमानीस सांगितलं, त्यांनी पालखी पाठवली, आदारातिथ्यानं घरी नेलं। पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं, नवऱ्यानं अंगठी ओळखली। आई बापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखवलं। सर्वांना आनंद झाला, भोजन समारंभ झाला। मामाभाचे सून घेऊन घरी आले, सासूने सुनेचे पाय धरले, तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली। तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा। सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं। तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा। ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। मित्रमैत्रिणींनो, आवडली का आपल्याला ही कथा? आणि आपल्याला ही कथा माहित होती का? ते आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा। आपण मंगळागौरीचे खेळ खेळत असाल तर त्याचे फोटोही शेअर करा किंवा आम्हाला काही आठवणी नक्की शेअर करा, आम्हालाही आनंद वाटेल। आणि आपले काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि असाच आम्हाला सपोर्ट करा। आपले प्रेम असेच राहू द्या। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।